कल्पना करा, एक असा कम्प्युटर जो तुम्ही न सांगताही स्वतःहून शिकतो, तुमच्या आवडीनिवडी ओळखतो, तुमच्या चुका सुधारतो आणि पुढचा निर्णय स्वतः घेतो. हे कोणतेही सायन्स फिक्शन चित्रपट नाही, तर हे आहे मशीन लर्निंग. आज आपण नेटफ्लिक्स, यूट्यूब आणि इंस्टाग्राम वापरतो, तिथे हेच तंत्रज्ञान वापरले जाते. मशीन लर्निंग म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचे तर मशीन लर्निंग म्हणजे असे तंत्रज्ञान ज्यामध्ये कॉम्प्युटर डेटा पाहून शिकतो. जसा माणूस अनुभवातून शिकतो, तसाच मशीन लर्निंगमध्ये कॉम्प्युटर डेटा विश्लेषण करून स्वतःचे पॅटर्न तयार करतो आणि भविष्यातील अंदाज किंवा निर्णय घेतो. यासाठी आपल्याला प्रत्येक वेळी नवीन प्रोग्राम लिहिण्याची गरज नसते. मशीन लर्निंग कसे काम करते? हाऊ इट वर्क्स? जशी मशीन लर्निंग मुख्यत्वे 3 स्टेपमध्ये काम करते. एक आहे नंबर 1 डेटा. सर्वात आधी मॉडेलला माहिती दिली जाते, जसे की फोटो, नंबर किंवा मजकूर. नंबर 2 ट्रेनिंग. मॉडेल त्या माहितीमधील वारंवार येणारे पॅटर्न शोधून काढतो. आणि नंबर 3 प्रेडिक्शन. शेवटी नवीन माहिती मिळाल्यावर मॉडेल स्वतः निर्णय घेतो. उदाहरणार्थ, एखादा ईमेल स्पॅम आहे की नाही हे ओळखणे. मशीन लर्निंगचे प्रकार. टाइप्स ऑफ मशीन लर्निंग. मशीन लर्निंगचे एकूण 3 प्रकार आहेत. पहिलं आहे सुपरवाइज लर्निंग. यामध्ये आपण मॉडेलला आधीच अचूक उत्तरे सांगतो, जसे की स्पॅम ईमेल ओळखणे. दुसरं आहे अनसुपरवाइज लर्निंग. यात डेटाला कोणतेही लेबल नसते. मॉडेल स्वतः पॅटर्न शोधून डेटाचे गट किंवा ग्रुप्स बनवतो. तिसरं आहे रीइन्फोर्समेंट लर्निंग. यामध्ये मॉडेल ट्रायल अँड एरर पद्धतीने स्वतःच्या अनुभवातून शिकतो, जसे की गेम खेळणारे AI. आपण रोज नकळत मशीन लर्निंग वापरतो, जसे यूट्यूब, नेटफ्लिक्स. तुम्हाला कोणते व्हिडिओ आवडतील याचे सजेशन्स देणे, गुगल मॅप्स ट्रॅफिकचा अंदाज वर्तवणे, फेस अनलॉक तुमचा चेहरा ओळखून नवीन अनलॉक करणे, ऑनलाईन शॉपिंग तुमच्या आवडीनुसार प्रॉडक्ट्स दाखवणे. मशीन लर्निंग म्हणजे कॉम्प्युटरला विचार करायला शिकवणे नसून त्याला शिकायला शिकवणे. जसे लहान मूल मधून शिकते, तसेच हे मॉडेलही हळूहळू सुधारते. भविष्यात जास्तीत जास्त नोकऱ्या आणि तंत्रज्ञान याच क्षेत्रावर आधारित असतील, त्यामुळे हे कौशल्य शिकणे फार महत्त्वाचे आहे. या व्हिडिओमध्ये आपण आज प्रॅक्टिकलसुद्धा पाहणार आहोत. तर यासाठी आपल्याला लागणार आहे टीचेबल मशीन हे एक टूल. त्याआधी आपण पुन्हा एकदा मशीन लर्निंगबद्दल पाहूया की मशीन लर्निंग सर्वप्रथम ॲनालाइज डेटा करते, लर्न करते, त्याच्यानंतर प्रेडिक्शन करते आणि मग एक्सप्लिसिट प्रोग्रॅमिंग करते. मशीन लर्निंगचा हा एक पूर्ण आपण डायग्रामॅटिकली समजून घेऊया. बघा, मशीन लर्निंग इज अ ब्रांच ऑफ AI where computers learn from data patterns rather than explicit manual programming, much like a child learning through the trial and error. ML models analyze the trends to make the smart predictions and decision in daily apps. How the machine learning works? बघा, आपण या डायग्राममध्ये दिसत आहे. स्टेप नंबर 1 इनपुट डेटा, फीड द मॉडेल रॉ इन्फॉर्मेशन टू स्टार्ट. स्टेप नंबर 2 इज अ ट्रेनिंग. याच्यामध्ये बघा, दिस मॉडेल लुक्स ॲट द रिपीटेड एक्झाम्पल म्हणून तो शिकतो. आयडेंटिफाईंग द सिमिलॅरिटीज अँड ट्रेंड्स स्टेप नंबर 2 मध्ये. आणि स्टेप नंबर 3 मध्ये तो प्रेडिक्शन करतो. दिस सिस्टम मेक्स अ डिसिजन ऑन न्यू डेटा. एक्झाम्पल आपण पाहिलं होतं की इज दिस ईमेल स्पॅम, इज थिंकिंग लाईक दॅट. अशा प्रकारे मशीन लर्निंगचे 3 प्रकार असतात. सुपरवाइज लर्निंग, यामध्ये करेक्ट ॲन्सर असते, इट्स युझिंग अ करेक्ट ॲन्सर. अनसुपरवाइज लर्निंग, यामध्ये तो फाइंडिंग द हिडन पॅटर्न्स, तो पॅटर्न शोधतो. आणि तिसरं जे आहे ते आहे रीइन्फोर्समेंट लर्निंग. याच्यामध्ये तो ट्रायल अँड एररमध्ये शिकतो. मशीन लर्निंग सगळीकडे आहे. फेस अनलॉक, नेटफ्लिक्स रेकमेंडेशन्स, यूट्यूब सजेशन्स, गुगल मॅप ट्रॅफिक, सगळीकडे आपण मशीन लर्निंगचा वापर करतो.
मशीन लर्निंगमध्ये बघा इट कॅल्क्युलेट्स द हाय एरर रेट. जसं इथे एक छोटं मूल दाखवलं आहे की द मॅक्स इनिशियल मिस्टेक्स. नंतर त्याच्यानंतर तो ॲडजस्ट द इंटरनल पॅरामीटर्स. थर्ड डायग्राममध्ये तो करतो ॲडजस्ट बेस्ड ऑन फीडबॅक. आणि नंतर थर्ड स्टेपमध्ये इम्प्रूव्ज ओव्हर टाईम, अचीव्ज द हाय प्रेडिक्टिव्ह ॲक्युरेसी. सो आपण आज पाहिलं की मशीन लर्निंग इज नॉट अबाउट टीचिंग कम्प्युटर्स हाऊ टू थिंक, इट इज अबाउट टीचिंग देम हाऊ टू लर्न. चला तर मग प्रॅक्टिकल करूया. त्यासाठी आपण सर्वप्रथम गुगलवर जाऊ आणि तिथे आपण टीचेबल मशीन AI असं टाईप करू. म्हणजे टीचेबल मशीन जी पहिलीच लिंक आहे त्याच्यावर क्लिक करूया. पण त्याआधी आपण जे काही तुम्हाला ओळखता आले पाहिजे, त्या मशीनला आपल्याला ट्रेन करायचं आहे. त्यासाठी कुठल्याही 2 वस्तू किंवा तुम्ही स्वतःचा फेस घेऊ शकता, म्हणजे विदाऊट मास्क, विथ मास्क हा एक प्रोजेक्ट घेऊ शकता, किंवा कुठल्याही वस्तू आपण घेऊ शकतो. त्या वस्तूंचे फोटो आपल्याला त्याला द्यावे लागतील. त्यासाठी एक 7 ते 8 फोटो काढा कुठल्याही 2 वस्तूंचे. आता या प्रॅक्टिकलमध्ये मी एका कॅल्क्युलेटरचं आणि बॉटलचं फोटो काढले आहेत. तर आता आपण पाहूयात ते कसं करायचं. टीचेबल मशीनमध्ये आल्यानंतर गेट स्टार्टेड करायचं. त्यानंतर इमेज प्रोजेक्ट घेतला आहे मी, स्टँडर्ड इमेज मॉडेल. आता या ठिकाणी मी जे काही फोटो काढून ठेवले होते कॅल्क्युलेटरचे आणि बॉटलचं, तर मी पहिला फोटो घेते कॅल्क्युलेटर. त्याचे एक 7 फोटो मी काढले आहेत. त्या इमेजेस मी अपलोड करते. जेवढे पण आपण कॅल्क्युलेटरचे फोटो काढले आहेत त्याच्या इमेजेस आपण सगळ्या सिलेक्ट करूयात आणि त्या आपण इथे त्या मॉडेलला देऊया. आणि क्लास 2मध्ये मी इथे एका बॉटलचा बॉटलचे 7 फोटो काढलेले आहेत. ते मी इथे त्याला दाखवते, त्याला सांगते की ही बॉटल आहे आणि बॉटलचे 7 फोटो मी त्याला देते. आता बघा इथे आपण जेवढे फोटो काढले आहेत ते सगळे आपण सिलेक्ट करून त्याला आपण दिले. म्हणजे आता काय होतं आहे की आपण त्याला सांगितलं आहे की हे कॅल्क्युलेटर आहे, म्हणजे कॅल्क्युलेटरच्या सर्व अँगलने आपण फोटो काढले आहेत. डाव्या उजव्या बाजूने असे फोटो काढले आहे. कसंही म्हणजे बॉटल आपण ठेवली तरी पण त्याला समजेल की ही बॉटलच आहे. आणि आता आपण त्याला ट्रेन करूया. आता हा मॉडेल ट्रेन झालेला आहे. आता मी कुठली पण एखादी इमेज जर त्याच्या पुढे दिली या ठिकाणी प्रिव्ह्यू करण्यासाठी किंवा टेस्ट करण्यासाठी, समजा मी इथून त्याला आता एक वेगळी अशी एक इमेज मी कॅल्क्युलेटरची काढून ठेवली होती, तिला मी ओपन करते. ते बघा आता कॅल्क्युलेटरची ही इमेज मी ओपन केल्यानंतर तो लगेच ओळखतो आहे 100% हे कॅल्क्युलेटर आहे. आणि जर मी बॉटलची इमेज दिली, बघा आता बॉटलची इमेज देते, तर तो बरोबर ओळखतो की बॉटलचं म्हणजे इथे 100% तो दाखवतो आहे, खाली रेड बार दिसतो आहे आणि दाखवतो आहे की ही बॉटल आहे असं. म्हणजे त्याच्या मेमरीमध्ये आता त्याला लक्षात आलं की ही बॉटलच आहे किंवा हे कॅल्क्युलेटरच आहे. अशा प्रकारे विदाऊट कोडिंग आपण टीचेबल मशीन टूल वापरून प्रॅक्टिकल जे आहे मशीन लर्निंग व प्रॅक्टिकल आपण शिकलो. थँक्यू.